नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आर्थोलॉजिक्स प्लस इकॉनॉमिक्स या प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 सामान्य अध्ययन पेपर 4 रिव्हिजन थ्रू अनालिसिसच्या बॅचच्या यशानंतर आपण चालू करत आहोत कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी रिव्हिजन थ्रू अनालिसिस बॅच, जी की येणारी कंबाईन गट ब असेल किंवा गट क असेल, यासाठी ही बॅच उपयुक्त असणार आहे। या बॅचमध्ये आपण 2017 ते 2024 चे क्वेश्चन पेपर डिस्कस करणार आहोत। तर मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला बॅचचं इंट्रोडक्शन चालू करण्यापूर्वी पीवायक्यू अनालिसिसचं महत्त्व सांगणार आहे। तर तुम्हाला एवढं माहित आहे की 2024च्या फेब्रुवारीमध्ये गट ब चा पेपर झाला होता आणि 2024च्या जून मध्ये गट क चा पेपर झालेला होता। ब चा पेपर झाला फेब्रुवारीमध्ये आणि गट क चा झाला जून 2024 मध्ये। मग मित्रांनो, गट ब चा पेपर जर तुम्ही अनालिसिस करून जरी गट क चा पेपर दिला असता जून मध्ये, तरीही तुम्हाला दोन क्वेश्चन ॲज इट इज भेटले असते। ब्रॉन्झ आहे, ब्रॉन्झचा जो मिश्र धातू आहे, तो मिश्र धातू ॲज इट इज फेब्रुवारीमध्ये जो क्वेश्चन विचारला होता तो ॲज इट इज परत जूनला रिपीट झालेला होता। आणि दुसरा आहे की भूमिगावरील रोग कशामुळे होतो। तर लक्षात ठेवा, भूमिगावरील रोग कशामुळे होतो तर त्याचे आपल्याला गट क ला विचारलं होतं, तो होतो सर्कोस्पोरामध्ये। पण भुईमुग असेल, गहू असेल, त्याच्या जोड्याजुळामध्ये आपला गट ब मध्ये हा क्वेश्चन विचारलेला दिसतो। मग मला सांगा, गट ब चा क्वेश्चन पेपर जर फेब्रुवारीचा अनालिसिस केला असता तर तुम्हाला ॲज इट इज ब्रॉन्झचा एक क्वेश्चन भेटला असता आणि दुसरा आहे भुईमुगाचा एक क्वेश्चन, तुम्हाला बोनस मध्ये दोन क्वेश्चन ॲज इट इज भेटले असते। असे तुम्हाला महाधियुक्त विचारला होता गट ब ला, तर परत गट क ला ही महाधियुक्त विचारला होता। जर तुम्ही गट ब ला महाधियुक्त व्यवस्थित एक्सप्लेन केला असता किंवा त्याचं व्यवस्थित अनालिसिस जर केलं असतं तर गट क लाही त्याचा तुम्हाला फायदा झाला असता। असे एरिया ऑफ म्हणजे पहिले दोन क्वेश्चन कसे होते, डायरेक्ट आलेले होते आणि महाधियुक्त क्वेश्चन काय होता, त्या आधी वेगळी इन्फॉर्मेशन महाधियुक्तेबद्दल विचारली होती आणि नंतर वेगळी विचारली होती। म्हणजे एरिया ऑफ इंटरेस्ट काय होता आयोगाचा, महाधियुक्ता म्हणजे येणारे डायरेक्ट क्वेश्चन आणि एरिया ऑफ इंटरेस्ट जर पकडला तर जवळपास 25 क्वेश्चन हे गट क ला दिसतात तुम्हाला। म्हणजे गट ब चं अनालिसिस केलं तर गट क ला तुम्हाला कमीत कमी 25 क्वेश्चन त्या बेसिसवर सोडवता आले असते, फक्त गट ब चा पेपर जो आहे प्रॉपर अनालिसिस करून जर तुम्ही गेला असतात तर। लक्षात ठेवा, हे तुम्हाला एका पेपर मध्ये दिसते। आपण पेपर किती डिस्कस करणार आहोत, 14 पेपर, आणि मी तुम्हाला गॅरंटी सांगतो की 14 पेपर डिस्कशन तुम्ही जर पाहून एक्झामला गेला तर लिटरली सांगतो तुम्हाला 50 ते 55 क्वेश्चन, किती 50 ते 55 क्वेश्चन ॲज इट इज तुम्हाला डायरेक्ट दिसले। एरिया ऑफ इंटरेस्ट तुम्ही अनालिसिस केलेला असणार, माझ्यासोबत वैयक्तिक तुमचा पण अभ्यास आहे। 50 ते 55 क्वेश्चन तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की हेच उत्तर आहे, मग तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही। आणि मॅथ रिजनिंगच्या बाबतीत तुम्हाला एक सांगणार आहे की मॅथ आणि रिजनिंगचेही आपण क्वेश्चन डिस्कस करणार आहोत। मॅथ आणि रिजनिंगची मुलांना उगाच भीती आहे की मुलांना असं वाटतं की मॅथ रिजनिंग काहीतरी वेगळं आहे, मॅथ रिजनिंगला वेळ भेटत नाही। मित्रांनो, मॅथ रिजनिंगला तुम्ही वेळ देत नाही, त्यामुळे तुम्हाला एक्झाम मध्ये वेळ भेटत नाही। आता मॅथ रिजनिंग कसं टॅकल करायचं, मॅथ रिजनिंग म्हणजे 20 पैकी 14, 12, 16 मार्क कसे काढायचे ते तुम्हाला मी पेपर डिस्कस करताना सांगणार आहे। ठीक आहे मित्रांनो, हे थोडक्यात सांगितलं की पेपर अनालिसिसचं महत्व कसं तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये फायदेशीर ठरेल, त्या संदर्भात तुम्हाला पूर्वीच्या एक्झामचा संदर्भ मी दिला आहे। तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण काय करू, प्रत्येक विषयाचे एक एक क्वेश्चन डिस्कस करू आणि तुम्हाला सांगतो की एक क्वेश्चन कसा डिस्कस केला आहे किंवा त्याचा अनालिसिस कसा आहे किंवा त्याचा प्रिडिक्शन बेस्ड अनालिसिस नंतर क्वेश्चन कसा येऊ शकतो हे आपण डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, तुम्ही बॅच घ्या किंवा नका घेऊ, पण मी हा पेपर पूर्ण पहा आणि हे पूर्ण पाहून जर तुम्हाला वाटलं की बॅच परचेस करायचे तर परचेस करा, नसेल तर मी जसं अनालिसिस करतो तसं तुम्ही सेल्फ अनालिसिस करून तुम्ही काय करा, 14 पेपर हे करा, स्वतः अनालिसिस करून किंवा मित्रांसोबत डिस्कस करून हे पेपर अनालिसिस करून घ्या। तुम्हाला गॅरंटी सांगतो मित्रांनो की तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये 100% 65 प्लस मार्क भेटतील। आणि आपल्या बॅचचं वैशिष्ट्यच काय आहे, आपली भीती जी आहे मनातली ती कमी करायची आहे, त्यामुळे आपल्या बॅचचं नाव ठरलंय ब्रेक द फेअर बॅच। आणि दुसरं महत्व, टार्गेट किती आपलं 65 प्लस। बऱ्याच मुलांचा स्कोर 48 ते 52 मध्ये स्टक होतो किंवा मॅक्स टू मॅक्स 56 पर्यंत जातो, त्या पुढे मुलं जात नाहीत। याचं कारण असं आहे की मुलांना त्या मॅथ रिजनिंगची बसलेली भीती असेल किंवा दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीवायक्यूचं अनालिसिस खूप वीक असतं, फक्त मुलं पेपर बघून जातात, सगळे पेपर बघतात, 21,000 फक्त वाचून काढतात आणि मुलांना असं वाटतं की मी सर्व क्वेश्चन पाहिलेत आणि मी खूप अभ्यास केला आहे आणि आता मला एक्झामला खूप चांगले मार्क्स पडतील, पण त्याचा भ्रम निराश होतो। कारण की पीवायक्यूचं अनालिसिस प्रॉपर न झाल्यामुळं वेळ रिपीट असं, आणि कसं एकदा क्वेश्चन बघून भागत नाही, सारखे क्वेश्चन बघावं लागतात, त्यावेळेस त्याचं रूपांतर हे आपल्या मार्क्स मध्ये होतं। ते कसं होतंय ते तुम्हाला मी बॅच चालू असताना सांगतच जाणार आहे। ठीक आहे मित्रांनो, तर आपण चालू करूयात एका नंतर एक क्वेश्चन। आता लक्षात ठेवा की हा इतिहासचा क्वेश्चन आहे, पहिला सेक्शनचा आहे, ह्या पेपरचा इतिहासचा आहे। तर लक्षात ठेवा, पहिला आपला 2 नंबरचा क्वेश्चन आपण पाहणार आहोत। कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 चे बंड केले होते, असा हा क्वेश्चन आहे।
तर काय लक्षात ठेवा, त्याचे उत्तर त्याचे पर्याय आहेत रामजी शिरसाट आहे, नंतर नानासाहेब पेशवे आहेत, नंतर रंगो बापूजी आहेत, नंतर आहे भीमा नाईक. मित्रांनो, हा क्वेश्चन सोडवताना आपल्याला क्वेश्चन सोडत असताना तुम्हाला मी 3 प्रकारे क्वेश्चन सोडवण्याच्या ट्रिक्स सांगणार आहे. पहिलं म्हणजे इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन सोडायचं, म्हणजे आपल्याला जी माहिती आहे त्या आधारावर पहिला क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करायचा. दुसरी पायरी अशी आहे की आपल्याकडे जे इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार काही लॉजिक लागते का, त्यानुसार क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आणि तिसरा आहे पेपर सेट बेस्ड लॉजिक, म्हणजे पेपर जसा सेट होतो त्यानुसार एक लॉजिक डेव्हलप होतं, त्यानुसार आपल्याला क्वेश्चन सोडायचे आहे. म्हणजे पहिलं काय आहे की आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार क्वेश्चन सोडायचा आहे. त्यानुसार जर क्वेश्चन सुटला नाही तर आपल्याला दुसरी स्टेप काय आहे, त्या इन्फॉर्मेशन जे आहे त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, लॉजिक लावून क्वेश्चन सोडायचा आहे. इथेही क्वेश्चन सुटला नाही तर तिसरा काय पर्याय आहे शेवटचा, की आपल्याला पेपर सेट बेस्ड लॉजिक नुसार क्वेश्चन सोडायचा आहे. पेपर सेट बेस्ड लॉजिक म्हणजे काय, वरीलपैकी सर्व उत्तर बरोबर, कंसात दिलेला पर्याय बरोबर असतो किंवा लांब पर्याय बरोबर असतो किंवा अशा काही गोष्टी आहे, किंवा आकडेवारी दिलेली आहे, समजा 1972, 1982, 1992 आणि 2002 खाली विचारलं असते खालीलपैकी ह्या वर्षी ही संस्था स्थापन झाली, तर असेंडिंग ऑर्डर मध्ये जर लावलं तर सेकंड नंबरचं जे असेंडिंग ऑर्डरने अंक येतो तो उत्तर असतं. हे झालं पेपर सेट बेस्ड लॉजिक. आता पेपर सेट बेस्ड लॉजिक आहे ते पेपर डिस्कस करताना आपण आणखी त्याला उलगडत जाणार आहोत. तर तत्पूर्वी हे बघा, हा क्वेश्चन बघा, कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 चे बंड केले होते. तर हा आपल्याला क्वेश्चन आहे. तर मित्रांनो, इथे लक्षात ठेवा की आपल्याला इन्फॉर्मेशन काय आहे लक्षात ठेवायचे की नानासाहेब पेशवे जे होते ह्याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे. नानासाहेब पेशवे आणि तात्यासाहेब टोपे हे कुठे होते, कानपूरला होते. कुठं, कानपूरला. मग इथे कोल्हापूरचा त्यांचा संबंध आहे का, नाही. मग लक्षात ठेवा ब हे काय पर्यायामध्ये नसायला पाहिजे. तर लक्षात ठेवा ब इथं आहे म्हणून हा ऑप्शन कट होतो, ब इथं आहे म्हणून हा ऑप्शन कट होतो आणि ब इथं आहे म्हणून ऑप्शन कट होतो. डायरेक्ट आपण उत्तर आपण निघतोय की कोणाच्या नेतृत्वाखाली बंड झाले होते कोल्हापूरला, रामजी शिरसाट हे उत्तर निघतं. बरोबर आहे. तर आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की नानासाहेब पेशव्यांवर राज्यसेवेला पूर्व परीक्षेला प्रश्न येऊन गेला रिसेंटली, की आपल्याला विचारलं होतं की कानपूरच्या उठावाचे नेतृत्व कोणी केलं. बऱ्याच मुलांनी काय केलं होतं, तात्यासाहेब टोपे केलं होतं. तर मित्रांनो, आणि आयोगाने उत्तर जे दिलं होतं ते काय होतं, नानासाहेब पेशवे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, नानासाहेब पेशवे होते, त्यांच्याकडे सेनापती म्हणून तात्यासाहेब टोपे काम करायचे. मग तुम्ही तुम्हाला एक हे असतं रॅन्डमली तुम्हाला एक माहित असतं किंवा जी मोहीम असते ती राजाच्या नावाने चालवली जाते, किंवा एखादं काही युद्ध असेल किंवा एखादी समजा आपल्या काय म्हणतात लढाया असतात, तुम्ही जर पाहिले असेल ह्या राजाच्या नावाने चालवायच्या. म्हणजे सेनापती त्याचं असायची त्यांच्यासोबत, पण ते मोहीम त्या राजाच्या नावाने चालायची. मग लक्षात ठेवा हे जे नानासाहेब पेशवे होते तिथं काय होते, त्यांच्यासोबत सेनापती पण होते, तात्यासाहेब टोपे होते. बरोबर. मग तात्यासाहेब टोपे सेनापती होते, पण मोहीम कोणासोबत लढत होते, नानासाहेब पेशवे यांच्यासोबत. मग मोहिमेला जर अग्रस्थानी जर नेतृत्व कोणाचं असेल तर जे सेनापतीच असणार का राजाचं असणार, तर राजाचं असतं. असं लक्षात ठेवा की एक इन्फॉर्मेशन बेस हे लॉजिक आहे. मग त्यावेळेस राजसेवेला जर आपण हे थोडं सेन्स लावलं असतं तर आपण नानासाहेब उत्तर हे आपलं बरोबर आलेलं असतं. अशा प्रकारे भरपूर काही गोष्टी आहेत आपण क्वेश्चन पेपर डिस्कस करणार आहोत. तर लक्षात ठेवा, हे जो आपण हे डिस्कस पाहिले हे पर्याय काय आहेत, नंतर रंगो बापूजी कोण आहेत किंवा भीमा नाईक कोण आहेत ह्याबद्दलही आपण क्वेश्चन पेपर डिस्कस करताना पाहणार आहोत. त्या संदर्भात जर पाहिलं की 1857च्या क्वेश्चनच्या संदर्भात आपल्याला पुढेही आणखी ह्याच पेपरला एक क्वेश्चन दिसतो आणि 1857 हा आयोगाचा काय आहे, एरिया ऑफ इंटरेस्ट आहे. मग आपल्याला अभ्यास करत असताना 1857च्या रिलेटेड जेवढ्या फॅक्ट्स आहेत त्या आपल्याला चांगल्या करायच्या आहेत. मग 1857 रिलेटेड आपला क्वेश्चन असा येतो की भारतामधील उठावाचे ठिकाण कोणते होते आणि तिथले नेतृत्व कोणी कोणी केले होते, तसाही जोड्या लावामध्ये विचारला जाऊ शकतो किंवा वन लाईनर पण विचारला जाऊ शकतो. आणि कोणी तो नेतृत्वाचा जे नेतृत्व होतं, समजा आता कानपूरला होते नानासाहेब पेशवे, मग तिथलं जे उठाव होता तो कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने दडपला, असेही क्वेश्चन असतात. समजा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई असतील किंवा त्यांचा उठाव कोणी दडपवला किंवा हे केलं तर ह्यू रोज होते. आणि नंतर कॅम्पेलनी कुणाचा दडपवला किंवा ऑट्रमनं कुणाचा दडपवला हे आपल्याला जोड्या लावामध्ये विचारले जाऊ शकतात. किंवा असेंडिंग ऑर्डर मध्ये पहिला उठाव कुठं झाला, सेकंड कुठं झाला, थर्ड कुठं झाला किंवा फोर्थ कुठं झाला असं विचारलं जाऊ शकतं. हे सर्व आपण काय करणार आहोत, क्वेश्चन पेपर डिस्कस करणार आहोत. अशा प्रकारे हे इतिहासचं क्वेश्चनचं पाहिलं आणि नंतर आपण आता डिस्कस करणार आहोत पुढचं की भूगोलचे क्वेश्चन कसे डिस्कस करणार आहोत ते. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आता आपल्याला हिमालय संबंधित महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री संबंधित नेहमी क्वेश्चन विचारले जातात. तसाच एक क्वेश्चन आहे, कोणत्या दोन नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय असे म्हणतात. काय, कोणत्या दोन नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय असे म्हणतात. हा नेहमी राज्यसेवा मुख्य परीक्षेला विचारलेला क्वेश्चन आहे. त्याला डायरेक्ट उत्तर सांगतो, कोणाला म्हणतात, सिंधू आणि सतलजला. मग आपल्याला आणखी विचारतील की पंजाब हिमालय कोणत्या नद्या दरम्यान आहे, कुमाऊ हिमालय कोणत्या नद्या दरम्यान आहे,
नेपाळ हिमालय कोणत्या नद्या दरम्यान आहे आणि आसाम हिमालय कोणत्या नद्या दरम्यान आहे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर मित्रांनो हेही आपण इथे डिस्कस करणार होतो पेपर डिस्कस करताना. आता पंजाब हिमालय, कुमाऊ हिमालय, नेपाळ हिमालय आणि आसाम हिमालय हे काय एक सिक्वेन्स आहे. मग तो सिक्वेन्स पण कसा ठेवायचा मी ट्रिक्स स्वरूपात सांगणार आहे. आपण ह्याची ट्रिक्स अशी आहे, पंकूने आसामचा चहा आणला. काय? पंकूने आसामचा चहा आणला. प म्हणजे पंजाब, पू म्हणजे कुमाऊ, ने म्हणजे नेपाळ, आसामचा चहा म्हणजे आसाम. अशा प्रकारे ट्रिक्स स्वरूपात आपण काय करणार आहोत हे सर्व लक्षात ठेवणार आहोत. आणि त्या संदर्भात इथं आपल्याला विषय आलाय सिंधू सतलज, पंजाब सिंधूच्या उपनद्या त्या काय काय कशा आहेत, उत्तर वाहिनी कोणती, दक्षिण वाहिनी कोणती, ह्या असा ट्रेंड आपल्याला विविध नद्यांच्या संबंधात विचारला जातो. जिथे जिथे नद्या येतील त्यावेळेस ते आपण काय करणार तिथे डिस्कस करणार आहोत. इथे लक्षात ठेवा की आपला सिंधू पाणी करार आपण ह्या संदर्भात डिस्कस करणार आहोत. तो कधीचा होता? 1960चा होता. आणि तो कोणत्या नद्या संदर्भात होता आपल्याला लक्षात ठेवा. आपल्याला जर लक्षात ठेवा हे की रावी, बियास, सतलज होत्या. मग आपल्याकडे कोणत्या होत्या? पाकिस्तानाकडे कोणत्या होत्या? पाकिस्तानाला कोणत्या नदीचं पाणी, आपल्याला कोणत्या नदीचं पाणी, ह्यावरही क्वेश्चन येऊन गेलेला आहे. हे आपण पुढे डिस्कस करणार आहोत. अशा प्रकारे हे भूगोलचा क्वेश्चन असा डिस्कस केला आपण. आणि नंतर आपण पाहणार आहोत की आपल्याला आहे इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन. तर लक्षात ठेवा आपल्याला इकॉनॉमिक्सचा 21 नंबरचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे? पहिलं ऑप्शन आहे हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते, मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो. हे केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी हे वापरले जाते. दुसरा ऑप्शन होता. तिसरा आहे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे जे कधीही बदलत नाही. आणि ड आहे औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्याचे जीवनमान चांगले राखण्यास मदत करते. मित्रांनो अशा प्रकारे हा क्वेश्चन होता. तर तुम्ही जर पाहिलं की आपल्याला क्वेश्चन मधले कीवर्ड्स ही सापडता आले पाहिजे. शांत डोक्याने प्रश्न वाचणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे, कारण की प्रश्न नीट न वाचल्यामुळे आपल्याला उत्तरापर्यंत नीट पोहोचता येत नाही. तिथं बघा काय दिलंय, खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे? आपल्याला काय विचारलंय? औद्योगिक कामगारांसाठी. इथं काय दिलंय? हे भारतातील सर्व कामगारांना. मग मला सांगा प्रश्नामध्ये आपल्याला क्ल्यू भेटते ना, इथं फक्त औद्योगिक कामगार दिले म्हणून इथं सर्व कामगार असेल. इथं काय दिलंय? औद्योगिक कामगार दिले ना, आणि खाली दिले सर्व नाही तर फक्त काय आहे प्रश्नामध्ये दिले आम्हाला औद्योगिक कामगार संदर्भात. फायनल स्टेजला इन्फ्लेशन कोण मोजतं, फर्स्ट स्टेजला कोण मोजतं, अशा प्रकारे ज्या फॅक्ट्स आहेत डिफरन्स स्वरूपातल्या त्याही आपण डिस्कस करणार आहोत. हे झालं इकॉनॉमिकचं क्वेश्चन. नंतर आपण बघणार आहोत करंटचे क्वेश्चन. तर मित्रांनो करंटचे क्वेश्चन आपल्याला काय रिपीट होणार नाही, ते फक्त एरिया ऑफ इंटरेस्ट आहे आयोगाचा तो रिपीट होऊ शकतो. मग करंटचे क्वेश्चन डिस्कस करताना आपण काय करणार आहोत की प्रत्येक क्वेश्चन नंतर 3 ते 4 वन लाईनर डिस्कस करणार आहोत, जे की जीके टुडे असेल किंवा अदर एमपीसी सिम्प्लिफाईड असेल किंवा अदर जे आपले इयरबुक असेल किंवा देवाच्या सरांचं पुस्तक असेल. जिथून मला वन लाईनर मला असं वाटतं की इथनं आपल्याला क्वेश्चन येऊ शकतात, ते क्वेश्चन मी तुम्हाला नोट स्वरूपासारखं इथं डिस्कस करणार आहे. तर तुम्हाला डेमो दाखवतो की कसं डिस्कस करणार आहे ते. आता एकच मिनिट. आपल्याला असं एक ट्रेंड आलेला आहे की बाबा एखादी व्यक्ती निधन पावली ते कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड होते, किंवा एखाद्या व्यक्तीने काहीतरी कामगिरी केली तर ती व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड होते, असं आपल्याला वन लाईनर ट्रेंड दिसतो. तर बघा इथं काय विचारलंय, उस्ताद राशिद खान यांचे घराणे कोणते आहे? त्याचे उत्तर काय होतं? रामपूर सहस्वान. काय? रामपूर सहस्वान हे त्यांचे घराणे होते. मग आपण डिस्कस करताना जे येणाऱ्या एक्झामला काय येऊ शकतं त्या बेसिसवरती आपण काय करणार, प्रिडिक्शन बेस्ड नोट्स स्वरूपात किंवा वन लाईनर स्वरूपात आपण क्वेश्चन पेपर डिस्कस करताना अशा काही फॅक्ट्स डिस्कस करणार आहोत. लक्षात ठेवा. मग इथं आहे विवेक देबराय. मग विवेक देबराय यांचं आत्ताच निधन झालेलं आहे रिसेंटली नोव्हेंबर. लक्षात ठेवा. मग ते कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड होते ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर लक्षात ठेवा ते एक अर्थशास्त्र रिलेटेड होते. आणि ती जी कमिटी होती त्या कोणत्या कमिटीशी रिलेटेड होते तर लक्षात ठेवा रेल्वेच्या संबंधित कमिटी. मग आपल्याला विचारलं जाऊ शकतं की विवेक देबराय जे होते ते कोणत्या समितीशी रिलेटेड होते तर लक्षात ठेवा रेल्वे. आणि ते त्यांचं क्षेत्र कोणतं होतं? इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र. लक्षात ठेवा. दुसरं आहे इस्रो फर्स्ट अॅनालॉग स्पेस मिशन. म्हणजे इस्रोने काय केलंय? फर्स्ट अॅनालॉग स्पेस मिशन केले. कुठं? लेहला. हे असं आपल्याला वन लाईनर बघता येईल. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट वॉल इनिशिएटिव्ह कुठे घेतला, कोणत्या शहरामध्ये घेतलेला लक्षात ठेवा? रियाद, सौदी अरेबियामध्ये. आणि फर्स्ट वुडन सॅटेलाइट म्हणजे पहिला फर्स्ट वुडन सॅटेलाइट कोणता आहे? लिग्नोसॅट आहे. आणि तो कुठे आहे? जपानला. आणि पॅरिस मास्टर टायटल 2024 कुणाला भेटला आहे लक्षात ठेवा? अलेक्झांडर झेव्रे. अशा प्रकारे प्रत्येक क्वेश्चन नंतर 3 ते 4 फॅक्ट आपण डिस्कस करणार आहोत. आणि करंट अफेअर डिस्कस करत असताना प्रत्येक पेपरला आपण 2 स्कीम डिस्कस करणार आहोत ज्या की येणाऱ्या एक्झामला येऊ शकतात अशा प्रिडिक्शन बेस्ड. मग लक्षात घ्या 14 पेपर मधून जवळपास प्रत्येक पेपरला 2 त्या 14 पेपरची आपण 28 स्कीम डिस्कस करणार आहोत. त्या कशा डिस्कस करणार आहोत तेही तुम्हाला आता सांगतो. आता हे ही लक्षात. आता स्कीम 1 आहे पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना. मग ती काय आहे? तिचं
कधी लॉन्च झाली, कोणत्या मिनिस्ट्रीची संबंधित आहे ते डिस्कस करणार आहोत. आणि दुसरं आहे राष्ट्रीय गोकुळ मिशन. आता राष्ट्रीय गोकुळ मिशन कधी आलं तर डिसेंबर 2014 आलं होतं. मग त्याचा काय उद्देश होता लक्षात ठेवा, सायंटिफिकली कन्झर्व अँड डेव्हलप इंडिजिनस कॅटल अँड बफेलो. म्हणजे आपले जे जे असतात ना पारंपरिक जनावर असतात त्यांचं काय करायचं आपल्याला जतन करण्यासाठी, आणि जतन करून त्याचं काय करायचं दुधाचं उत्पादन जास्त करायचं, आणि आपोआप काय होणार आहे शेतकऱ्याचे उत्पन्न डबल करण्याचा त्याचा काय असणार आहे मोटिव्ह असणार आहे. ह्या दोन्ही स्कीम ज्या आहेत युपीसी आता रिसेंटली जी युपीसी प्रिलिम झाली मागची त्या प्रिलिमला ही दोन्ही दोन्ही स्कीम विचारून झालेल्या आहेत. तर लक्षात ठेवा. आणि दुसरा आहे पॉलिटीचे क्वेश्चन कसे डिस्कस करणार आहोत लक्षात ठेवा की आता आपल्याला हा क्वेश्चन बघायचा आहे कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संवैधानिक दर्जा प्राप्त झाला आहे. तर हा पॉलिटीचा क्वेश्चन आहे. तर इथे पर्याय आहे 61वी घटनादुरुस्ती, नंतर 71वी घटनादुरुस्ती, नंतर 73वी घटनादुरुस्ती आणि नंतर ही 74वी घटनादुरुस्ती. तर 61वी घटनादुरुस्ती कशा संदर्भात होती तर लक्षात ठेवा जे आपलं प्रौढ मताधिकार होतं जे 21 वरून 18 वर आणलं. काय आणलं वय जे होतं 21 वरून मतदानाचं जे वय होतं 21 वरून 18 आणलं. ते कोणानुसार आणलंय 61 नुसार आणलेले. 73 74 घटनादुरुस्ती आपल्याला माहितीच आहे, आपल्याला पंचायत रिलेटेड बघू शकतो त्याला. आणि दुसरं आहे 71वी घटनादुरुस्ती. 71वी घटनादुरुस्ती कशा संदर्भात आहे तर भाषा संदर्भात आहे. बरोबर आहे. मग 21वी आहे, 92वी आहे, म्हणजे 21 71 92 काय तर भाषा संदर्भात आपल्याला ह्या घटनादुरुस्त्या बघता येतील. मग 21 नुसार कोणती भाषा आली सिंधी आली, 71 नुसार कशामुळे कोणती आली नेपाळी मणिपुरी आणि कोकणी आली, आणि 92 नुसार कोणती आली बोडो डोगरी संताली आणि मैथिली. तर मग हे कसं लक्षात ठेवायचं त्याची पण ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. 21 71 92 असं लक्षात ठेवा. 21 71 92 पाठच झालं पाहिजे. 21 71 92 21 71 92 21 सिंधी आणि 71 नेमकं लक्षात ठेवायचं. 71 काय ते नेमकं लक्षात ठेवायचं. काय नेमकं लक्षात ठेवायचंय. ने म्हणजे नेपाळ, म म्हणजे मणिपुरी, को म्हणजे कोकणी. नेमकं लक्षात ठेवायचं. 71वी घटनादुरुस्ती काय आहे ते लक्षात ठेवा. ने फॉर नेपाळ, म फॉर मणिपूर आणि मणिपुरी आणि को फॉर कोकणी लक्षात ठेवा. नेपाळी मणिपुरी आणि कोकणी अशा भाषा लक्षात ठेवा. आणि 92 नुसार बोडो डोगरी मैथिली आणि संताली. त्याला असं करता येईल ट्रिक स्वरूपात. मैथिली डोंगरावर बोरे आणायला संत चालली. काय मैथिली डोंगरावर बोरे आणायला संत चालली. मैथिली आलं, डोंगरावरचं डोगरी भाषा आलं, बोरोचं बोडो आलं, संतचं संथाली भाषा. अशा प्रकारे ट्रिक स्वरूपात तुम्हाला काही फॅक्ट्स लगेच तिचं लेक्चर चालू असताना पाठ करून घेणार आहे. हे झालं पॉलिटीचं क्वेश्चन. आता सायन्सचे क्वेश्चन कसे डिस्कस करणार होते हे तुम्हाला मी थोडा डेमो दाखवणार आहे एका क्वेश्चनचा. आता लक्षात ठेवा शैवाळ गटावर नेहमी क्वेश्चन असतो. म्हणजे दत्तक क्वेश्चन आहे म्हणजे आयोगाचा, म्हणजे एरिया ऑफ इंटरेस्ट सारखा असतो. आपल्याला विचारलं की हिरवे शेवाळ, तपकिरी शेवाळ, लाल शेवाळ, पिवळी शेवाळ आणि त्याचे काय विचारले ते उदाहरणं जोड्या लावा म्हणजे विचारले. तर आपण डिस्कस करताना बघणार आहोत की हिरवे शेवाळ आहे त्याला हिरवे शेवाळला नाव काय आहे क्लोरोफायसी आहे, तपकिरी शेवाळला काय आहे फिओफायसी आहे, लाल शेवाळला काय आहे रोडोफायसी आहे आणि पिवळी शेवाळला झॅन्थोफायसी आहे. मग त्याचे उदाहरण ते दिले ते ट्रिक स्वरूपात आपण लक्षात ठेवणार आहोत. मी हे डिस्कस करत असताना जे आपलं शेवाळ आहे त्याला आपण काय म्हणतो अल्गी. मग अल्गी कोणकोणत्या ग्रुपमध्ये येते 5 किंगडम सिस्टीम मध्ये तेही डिस्कस करणार आहोत. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर मोनेरामध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे, प्रोटिस्टामध्ये ब्राऊन अल्गी आहे, आणि आपली जी शेवटला काय राहतं प्लांटीमध्ये काय आहे रेड आणि ग्रीन अल्गी. काय रेड आणि ग्रीन अल्गी. अशा प्रकारे लक्षात ठेवा की आपल्याला मोनेरामध्ये काय आहे ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे, प्रोटिस्टामध्ये ब्राऊन अल्गी आहे आणि प्लांटीमध्ये काय आहे रेड आणि ग्रीन अल्गी. अशा प्रकारे आपण हे लगेच बाजूचे इन्फॉर्मेशन डिस्कस करणार आहोत. मग त्यासोबत आपण प्राण्यांचं जे आपलं जे किंगडम क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम आहे ते पाहणार आहोत. लक्षात ठेवा ऑर्गॅनिझम मध्ये काय आहे प्रोकॅरियोटिक काय, युकॅरियोटिक काय, मग युनिसेल्युलर कोणते, मल्टीसेल्युलर कोणते, मग मोनेरा कोणते, प्रोटिस्टा कोणते, फंगाई कोणत्या, प्लांटी कोणत्या, अॅनिमले कोणत्या त्याचे उदाहरणं. मग फायलम आहे ते फायलम कोणते पोरिफेरा, सिलेंट्रेटा, निडरिया, पॅटीहेल्मिंथिस, अस्केलिमिंथिस. मग हे जे आहेत हे ट्रिक स्वरूपात त्या उदाहरणासहित तुम्हाला सांगणार आहे. तो सिक्वेन्स मी 10 जे फायलम आहेत ते कसे लक्षात ठेवायचे त्याची मी ट्रिक्स बनवून दिलेली आहे. अशा प्रकारे आपण सायन्सचा क्वेश्चन डिस्कस केला. आणि नंतर शेवटी राहतं मॅथ आणि रिजनिंग. सगळ्यात जास्त त्याची भीती असते, पण भीती ठेवण्याचं काही कारण नसायला पाहिजे. पण काय करतो आपण एक्झाम मॅथ रिजनिंगला कधीच वेळ देत नाही. एक्झाम दिवशी मॅथ रिजनिंग आपल्याला काही भाव देत नाही. ते म्हणतो भाई माझ्याकडे तुझ्यासाठी वेळ नाही, पेपर वेळ संपलेला असतो आणि आपण काहीतरी ए बी बी असं काहीतरी बघून क्वेश्चन अटेम्प्ट करून आपण घरी येतो. मित्रांनो जर व्यवस्थित जर अनालिसिस केलं तर तुम्हाला असं कळलं की गट ब मध्ये जवळपास 17 क्वेश्चन निघू शकले असते. काही मुलांनी 20 पैकी 20 ही क्वेश्चन काढलेले आहेत. आणि विश्वास बसणार नाही काही मुलांना खरंच 20 पैकी 20 आहेत, 72 प्लस स्कोर गेलेले आहेत. आणि आपल्याला असं मग नंतर असं वाटतं की मुलं 72 पर्यंत चालले तर आपलं 58 चा 58
56, 42, 48 दिवा कुठे लावणार मित्रांनो? तुम्ही 72 जाऊ शकता. फक्त विषय काय होतं माहिती का, तुम्ही मॅथ रिजनिंग दुर्लक्ष करता आणि पीआयक्यू अनालिसिस कडे दुर्लक्ष करता. आता माझं एक वैयक्तिक मत आहे की तुम्ही 21,000 आहे ना एक्झाम आलेले जवळ, काही 30 दिवस राहिले, 60 दिवस राहिले, व्हॉटेवर काय असेल, तर माझं असं म्हणणं 21,000चे डेली तुम्ही 250 क्वेश्चन केले पाहिजे. डेली जर 250 क्वेश्चन केले तर 12 दिवसामध्ये 3000 क्वेश्चन होतात. म्हणजे तुमचा एक विषय 12 दिवसामध्ये संपतो. जर वाटलं की एखाद्या दिवशी इकडे तिकडे झाले असं 15 दिवसाचं जर प्लॅन केलं, 15 दिवसामध्ये एक विषय आणि 15 चोक 60, 60 दिवसामध्ये 4 विषय तुमचे होऊ शकतात. 4 विषय कोणते? पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री आणि जिओग्राफी. हे तुमचं प्रायोरिटी बेसिस जर 60 दिवस राहिलेले असेल एक्झामला, 250 करायचं आणि 15 दिवसामध्ये संपून टाकायचं एक एक विषय. दुसरं, वेळ कमी आहे मग काय करा, 12 दिवसाला एक पेपर होते ना 250 करून, मग 12 चोक 48, मग एकही दिवसाचा गॅप न घेता 48 दिवसामध्ये तुम्ही 4 विषय संपवा. किंवा तुम्हाला असं वाटलं की एक्झाम काय आलेले आहे 24 दिवसावर आलेले आहे, तर माझं असं म्हणणं आहे दिवसाला काय करा 500 क्वेश्चन करा आणि 24 दिवसामध्ये तुमचं पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफी 21,000 होऊ शकतं. तर मी तुम्हाला 21,000चा संदर्भ का घ्या म्हणतो, तर मित्रांनो पॉलिटीचे क्वेश्चन 15 पैकी 13 ते 14 पीवायक्यूच असतात. इकॉनॉमिक्सचे ही 15 पैकी जवळपास 7 ते 8 क्वेश्चन पीवायक्यू असतात. आणि मॅथ रिडिंगला एरिया ऑफ इंटरेस्ट आयोगाचा सेम असतो आणि त्या टॉपिकला धरून जर प्रॅक्टिस केली तिथे आपले मार्क येतात. सायन्सला पण बऱ्यापैकी एरिया ऑफ इंटरेस्ट तोच असतो. ध्वनी काय, प्रकाश काय, विद्युतधारा काय, किंवा क्लासिफिकेशन ऑर्गॅनिझम आहे ते रिपीट विचारतात. इतिहासामध्ये तेच आहे, जिओग्राफीमध्ये पण तेच आहे. त्यामुळे म्हणून ना की आपल्याला आयोगाचा एरिया ऑफ इंटरेस्ट कळतो पीवायक्यू अनालिसिस केल्यानंतर, मग त्यानुसार आपण काय करतो रिव्हिजन करतो. आणि रिव्हिजन केल्यामुळे काय होतं, लास्ट मोमेंटला रिव्हिजन चांगली पडल्यामुळे आपला स्कोर चांगला एकदम 65, 75 पडू शकतो. त्यामुळे तुम्हाला एक सांगतो की लास्ट मोमेंटला मुलं घाबरून जातात की 30 दिवसामध्ये करायचं काय, गोंधळ निर्माण होतो. ते गोंधळ निर्माण होण्याचं एकच कारण की तुमचं पीवायक्यू अनालिसिस चांगलं नाही आणि त्यामुळे तुम्हाला शेवटच्या दिवसामध्ये काय करायचं कळत नाही. पीवायक्यू अनालिसिसमुळे काय करतात, तुमची प्रॉपर स्ट्रॅटेजी तयार होती, तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये रिव्हिजन काय करायचं हे कळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीवायक्यूचे ओरिजिनल पेपर जर असे पाहिले 14 पेपर, तर लक्षात येईल की तुम्हाला प्रत्येक पेपरला टाइम मॅनेजमेंट कसा केला पाहिजे होता आणि कोणत्या क्वेश्चनला कसं डील केलं पाहिजे होतं, कोणते क्वेश्चन घेतले पाहिजे होते, कोणते क्वेश्चन स्किप केले पाहिजे हे कळतं. ते कळल्यामुळे तुमचं टाइम मॅनेजमेंट ही आपोआप होतं आणि शेवटी एक्झाम तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे टॅकल करता येते. पण तुम्ही काय करता, मॅथ रिजनिंग तर करतच नाही, शेवट काहीतरी करता. त्यामुळे मॅथ रिजनिंगचे फक्त 4-5 क्वेश्चन तुम्ही गोल करून घरी येतात आणि स्कोर किती तो 56, 58 आणि असं कळतं की 62.50 ला कट लागला. आणि घरी आल्यावर असं कळतं की मॅथ रिजनिंगचे क्वेश्चन थोडी सोपे असते, थोडी प्रॅक्टिस केली असती तरीही बरोबर आले असते. मग मित्रांनो तो पश्चाताप करण्यापेक्षा काय करा, पीवायक्यू करा. मी GS4च्या पीवायक्यू अनालिसिस बॅच मध्ये हे सांगायचो की काय पश्चाताप करण्यापेक्षा पीवायक्यू करा, ही टॅगलाईन ठरवा. म्हणजे शेवटी असं नको वाटायला की बाबा पीवायक्यू जरी केली असती तरी एक्झाम आपण टॅकल केली असती, म्हणजे एक्झाम पास झालो असतो. त्यामुळे एकच लक्षात ठेवा, शेवटपर्यंत टॅगलाईन आहे आपली कोणती, लक्षात ठेवा कोणती म्हणलं तर, कोणती आठवा ना, पश्चाताप करण्यापेक्षा पीवायक्यू करा. काय पश्चाताप करण्यापेक्षा पीवायक्यू अनालिसिस करा, म्हणजे परत पीवायक्यू केल्यामुळं पश्चाताप करायची गरज पडणार नाही. तर लक्षात ठेवा, आता मॅथ आणि रिजनिंगचे क्वेश्चन कसे सोपे होते तुम्हाला दाखवतो. आता लक्षात ठेवा, हा क्वेश्चन आहे, रोहन रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबाने रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकाच्या घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. सचिनच्या पत्नीच्या रोहनच्या वडिलांशी नाते काय. तर मित्रांनो तुम्हाला हे जाणवलं असेल की 3 जनरेशन मध्ये हा क्वेश्चन आहे. रोहन काय आहे, तर रोहन रामूचा मुलगा आहे. काय रोहन कोणाचा मुलगा आहे, रामूचा मुलगा आहे. आणि रामूच्या बाबांनी म्हणजे रोहनच्या आजोबांनी, काय बाबा म्हणजे आजोबांनी काय केलं, रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकाच्या घरी गेले. आणि सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे, म्हणजे रोहनची कोण लागणार आहे, मावशी. कोण, रोहनची मावशी लागणार आहे. आणि आपल्याला विचारलंय सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय. तर लक्षात ठेवा, रोहनची जर ती मावशी लागत असेल तर त्याच्या वडिलांची कोण लागणार आहे, मेव्हणी. लक्षात ठेवा, त्याचं उत्तर काय असणार आहे, मेव्हणी. विधी सेकंद उत्तर निघतं, थोडी जरी प्रॅक्टिस असली तरी. नंतरचा क्वेश्चन आहे मित्रांनो की जर एखाद्या सांकेतिक भाषेत ब्रेक थ्रू हे असं लिहिलं असेल, आता मी ते वाचत नाही, असं लिहिलंय बरोबर. ह्यामध्ये ऑब्झर्वेशन जर केलं तर तुम्हाला लक्षात येईल की ई जी आहे, ई आणि ए म्हणजे 3rd नंबर आणि 4 नंबरचं लेटर कुठं आलेलं आहे, फर्स्ट आणि सेकंडला. मग तोच ट्रेंड कुठं बघायचा आहे, ह्या ST ह्या दुसऱ्या अक्षर म्हणजे शब्दा संदर्भात बघायचा आहे. हे बघा 3 आणि 4 ला हे एस आणि टी आहे. मग आपल्याला ते फर्स्ट आणि सेकंडला पाहिजेत, म्हणजे कसं ST फर्स्ट आणि सेकंड, म्हणजे ST सुरुवातीला पाहिजे. ते ST आहे का इथं सुरुवातीला पहिल्या ऑप्शन मध्ये नाही, म्हणून तो ऑप्शन गेला. दुसऱ्यामध्ये पण नाही आणि चौथ्यामध्ये पण नाही, शेवटी उरतो तिसरा ST वाला एकच ऑप्शन. मग अशा प्रकारे तुम्ही जर पाहिलं तर हे क्वेश्चन विदिन सेकंड मध्ये सुटला. ह्याच्यामध्ये काय फक्त भागू बेओ
बरोबर आहे, बॉड मासनुसार हे सोडायचं आहे, किमती टाकायच्या आणि हे क्वेश्चन सुटतो तुमचा. दुसरं आहे हे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला नंतर सांगेल एकदा आपला पेपर डिस्कस करताना. इथे बघा असे ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवा, हा जो आयत आहे लक्षात ठेवा, हा एकच मिनिट मित्र, हा जो आयत आहे लक्षात ठेवा, हे जे एक ट्रिक्स आहे, हे आयतामध्ये जर त्रिकोण मोजायचे असेल तर लक्षात ठेवा, ह्याला 1 नंबर द्या, ह्याला 2 नंबर द्या, ह्याला 3 द्या, ह्याला 4 द्या, ह्याला 5 द्या, ह्याला 6. हे किती 6 गुणिले 2 जर केलं ते होतात 12. असे एकामध्ये जर 12 असतील तर ह्या 4 मध्ये किती असेल 48. म्हणजे इथं ह्यामध्ये किती 48 प्लस त्रिकोण पाहिजे होते. मग लक्षात ठेवा 48 प्लस कुठे दिसतंय की तुम्हाला, ते आहे 38 आहे म्हणून हा ऑप्शन जातो, इथं 46 आहे म्हणून हा ऑप्शन जातो, इथं 42 म्हणून हे जातो, 48 प्लस एकच दिसतं 60. बाकीची त्रिकोण मोजायची गरज नाही, त्याचं साधं सरळ लगेच उत्तर निघतं. फक्त कसं आहे तो टॉपिकची थोडी तुम्हाला आयडिया पाहिजे. नंतर जर पाहिलं की सर्व शेवंती सर्व मोगरा, एकच मिनिट, सर्व मोगरा शेवंती आहे, शेवंती, आणि सर्व फुले शेवंती आहेत. तर लक्षात ठेवा सर्व मोगरा शेवंती आहेत आणि सर्व शेवंती फुले आहेत. आणि आपल्याला हे विधान आहे, निष्कर्ष काय दिलाय, सर्व फुले मोगरा आहेत, सर्व फुले मोगरा आहेत. तर लक्षात ठेवा सर्व फुले नाही तर काही फुले मोगरा आहेत, म्हणून हे चुकीचं आहे. आणि सर्व फुले शेवंती आहेत, सर्व फुले शेवंती नाही तर लक्षात ठेवा काही फुले शेवंती आहेत. तर हे बेसिक जर सिलोजिझम तुम्हाला जर माहित असतं की डायग्राम कशी काढायची, आणि तुम्हाला एवढं माहिती, एक बेसिक सांगतो मित्रांनो, जर तुम्ही वरून खाली आले सेंटरला तर लक्षात ठेवा काही होतं, काही लक्षात ठेवा. आपलं मी नंतर एक्सप्लेन करतो आपला क्वेश्चन पेपर टेस्ट करताना, आणि नंतर सेंटर टू पेरिफेरी गेला तर हे सर्व असतं. हे असं काय आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. हे जर सिलोजिझमचा बेसिक टॉपिक जर केला तर हे जर उत्तर तुमचं आलं असतं. आता बघा तुम्ही, आपण आतापर्यंत 4 क्वेश्चन डिस्कस केले आहेत, किती विदिन सेकंड मध्ये केलेले आहेत. असेच क्वेश्चन निघतात. हे 54 नंबरचा क्वेश्चन हे असा आहे, 4 किलोमीटर इकडे जातो, 4 किलोमीटर इकडे जातो, 2 मिनिट परत 2 किलोमीटर वर जातो, परत 4 किलोमीटर इकडे येतो, आणि इथं एक त्याचं ए नावाच्या व्यक्तीचं घर आहे. मग त्यांनी विचारलं की हे बीच्या घरी गेल्यानंतर मग हे दोघांचं अंतर किती, हिथं 2 किलोमीटर होतं, बरोबर आहे. मग इथं पॅरल पण काय आलं 2 किलोमीटर, हे तर लगेच उत्तर निघतं. हे तुम्हाला फास्ट का सांगतं की इतकं फास्ट निघतं, म्हणून पोराला 20 पैकी 20 येतात. फक्त आपण काय करतो, टॉपिकवर दुर्लक्ष केल्यामुळं आपण काही पण एक्झाम दिवशी पोहोचतच नाही. त्यामुळे लक्षात ठेवा की पेपर अनालिसिस किंवा पेपर सोडवताना एक घाणसवासी मुलाला पेपर हातात पडला की चालू करायचं 1-2 क्वेश्चन पासून. कधीही तसं करायचं नाही. पेपर हातात पडला की पहिले काय करायचे 1 ते 100 क्वेश्चन, 1 मिनिट जाऊ द्या, 2 मिनिटं जाऊ द्या, की 100 क्वेश्चन कसे आहेत, कोणते क्वेश्चन विषयाला कसे क्वेश्चन विचारलेत, कुठं 1 लाईनर विचारलेत, कुठं मल्टी लाईनर विचारलेत, हे तुम्हाला कळतं. आणि गणित बुद्धिमत्तेचे क्वेश्चन कसे आहेत, म्हणजे जीएसचा टाइम वाचून जर आपण गणित बुद्धिमत्तेकडे गेलो की आपला क्वेश्चन टॅकल होऊ शकतात का, मग टॅकल होऊ शकतील तर मग आपण जीएसला थोडं फास्ट घेऊन उरलेला वेळ मॅथरीनला देऊन आपण काय करू शकतो, मॅथरीनचे 20 पैकी आपण 14, 15, 16 असे क्वेश्चन काढू शकतो. हे कधी कळतं तर लक्षात ठेवा पहिल्या 2 मिनिटांमध्ये 1 ते 100 क्वेश्चन एक जास्त गो थ्रू केल्यानंतर रन टाइम स्ट्रॅटेजी तयार होते. आणि ती रन टाइम स्ट्रॅटेजी कशी तयार करायची तुम्हाला ही एकदा आपलं पेपर डिस्कस करताना सांगणारच आहे. अशा प्रकारे लक्षात ठेवा हा एक क्वेश्चन असाच आहे, लक्षात किती सोपं आहे बघा गणिताचा क्वेश्चन. 3 + 3 6, 6 + 5 11, 11 + 7 18, 18 + 9 किती होतात 27. म्हणजे काय केलेले विषम संख्यांची सलग येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज केलेली त्या आकड्यामध्ये, आणि त्याचं उत्तर हे असं निघतं. विदिन सेकंद उत्तर निघते, कळलं का. 54 किलोमीटर तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते. ट्रेनची लांबी शोधा. मित्रांनो डिस्टन्स इज इक्वल टू टाइम आणि व्हेलॉसिटी. डायरेक्ट ह्याच्यामध्ये ह्या किमती पुट केल्या की उत्तर निघतं. इतकं साधं सोपं आहे. ह्याच्यामध्ये पण आहे 6 मजूर 4 दिवसात 96,600 विटा बनवतात, तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतात. ह्याचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलामध्ये M1 D1 किंवा /W1 जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय तो तुम्हाला नंतर सांगतो. मग M2 D2 काय आहे किंवा फॉर्म्युला तो एक्झॅक्ट काय आहे तो तुम्हाला जस्ट फॉर्म्युलेमध्ये जरी तुम्ही हे पुट केलं तरी डायरेक्ट उत्तर येतं. नंतर लक्षात ठेवा हाही क्वेश्चन थोडा वेळ घालवणार होता, थोडा विचार करायला होता, पण हा क्वेश्चन सोपा होता. ठीक आहे, हा क्वेश्चन आपण आता बघत नाही, पण नंतरचा क्वेश्चन जर पाहिला तर हिथं पण बघा रेल्वेचा क्वेश्चन आहे दुसरा. म्हणजे आपला आयवाचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय रेल्वे. मग आपण काय आपलं काम काय पाहिजे, रेल्वेचा टॉपिक चांगला केला पाहिजे. मग रेल्वेचा जर टॉपिक चांगला केला तर आपल्याला हे जे काय म्हणतात उत्तरं निघतात. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो की मॅथ रिनिंगची प्रॅक्टिस करत असताना माझं वैयक्तिक असं मत आहे की तुम्ही स्वतः त्याचं क्लास लावा किंवा पुस्तक वापरा किंवा युट्यूबला पुढं जो टॉपिक अवघड जातोय तिथं त्याचे काय लेक्चर बघून घ्या.
पण मित्रांनो एक सांगतोय की बाकीचं आपलं जीएसच्या बाबतीत तुम्ही बिंदास राहा, पण माझं वैयक्तिक मत आहे की मॅथ रिजनिंगचे क्वेश्चन मी कसे सोडायचे, कशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि कमीत कमी वेळेमध्ये क्वेश्चन कसे सोडवले पाहिजे ते आपण डिस्कस करू. पण माझं वैयक्तिक मत आहे की तुमचं मी इथं क्वेश्चन सांगितल्यानंतर कॅल्क्युलेशन करणं हे तुमचं काम असायला पाहिजे, कारण की कॅल्क्युलेशन तुम्हीच केलं पाहिजे. पोहायचं कसं मी सांगणार आहे, पण पोहायचं कोणाला, तुम्हालाच. आता पेपर डिस्कस करताना आम्ही त्या गोष्टी तुम्हाला डिस्कस करेलच. आता बघा लांबी गुणिले रुंदी आणि हे आपलं आयताचं क्षेत्रफळ आहे, चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढतात, बाजूचा वर्ग. मग त्यामध्ये हे पुट केल्यानंतर 87 नंबरचा क्वेश्चन आपल्याला सुटतो. आणि नंतर हाही क्वेश्चन खूप सोपा होता. नेहमी कोणत्या एक्झामला विचारतात किती टक्के नफा झाला, किती टक्के तोटा झाला, हे साधे साधे सरळ क्वेश्चन आहेत. हा एक क्वेश्चन आहे की 360 डिग्री मध्ये आपल्याला विचारलं की 40,000 खर्च होतो. मग आपल्याला विचारलं म्हणजे 360 मध्ये 40,000 हे दिलंय, म्हणजे 360 इज इक्वल टू 40,000. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, घर भाडे, किराणा माल आणि प्रवासावर किती खर्च होतं. घर भाडे, प्रवास आणि किराणा ह्या सगळ्यांची बेरीज केली 270 डिग्री होते. मग 360 ला जर 40,000 असतील, 270 डिग्रीला मग किती असतील, हे क्रॉस आपलं गुणाकार मल्टिप्लिकेशन डिवायडेशन केलं की तुम्हाला हे काय होतं, उत्तर निघतं. सरळ सरळ विदिन सेकंड ह्याचं उत्तर निघतं. नंतर तुम्ही जर पाहिलं की हा क्वेश्चन जरा थोडे हे एकदम क्वेश्चन जरा ट्रिकी होते. हा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन असा सुटतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जे आपला फॉर्म्युला जर हे केला सोडवला तर आपले उत्तर जे मिळतं ए मायनस बी इंटू ए प्लस बी, या फॉर्म्युल्यावरून हे काय होतं, सरळ सरळ आपल्याला उत्तर निघतं. अशा प्रकारे जर पाहिलं. आणि 81 नंबरचा क्वेश्चन जो होता हा सोडायचा नसतो एक्झाम दिवशी. का, हा क्वेश्चन ट्रॅप असतो. तुम्हाला 5-10 मिनिटं कशी खाणार हे सुद्धा कळणार नाही. त्यामुळे असे क्वेश्चन डायरेक्ट असे करायचे, बघायचंच नाही ह्याच्याकडे. म्हणजे आपल्याला 20 पैकी 3-4 क्वेश्चन कमीत कमी असे असणार. आपल्याला फक्त किती 16 ते 17 क्वेश्चन सोडायचे आहेत. आणि ह्याच्यामध्येच आपल्याला जो लास्टचा क्वेश्चन जो होता किती नंबरचा, 100 नंबरचा क्वेश्चन हे आपल्याला काय करणार होता, खेळून ठेवणार होता. म्हणजे असे क्वेश्चन काय असतात, आपल्यासाठी ट्रॅप असतात आणि ह्या ट्रॅप मध्ये आपल्याला अडकायचं नसतं. तेही कसं पुढं कोणते क्वेश्चन स्किप केले पाहिजे आणि कोणते क्वेश्चन अटेम्प्ट केले पाहिजे तेही मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. असे क्वेश्चन सोडायचे नसतात, कारण की आपल्याला काय आहे, 1 तास आहे, आपल्याला फक्त 16 क्वेश्चन सोडायचे. आणि हे क्वेश्चन 16 कोणते सोडायचे आणि कोणते स्किप करायचे हे केव्हा कळतं, पीआयक्यू अनालिसिस केल्यामुळेच कळतं. मित्रांनो, माझी बॅच लावा अगर नका लावू, पण माझं वैयक्तिक मत आहे की हे 14 पेपर तुम्ही बॅच लावली तर वेल अँड गुड, नाही जरी लावली तुम्ही स्वतः पेपर अनालिसिस करून येणाऱ्या एक्झामला गट ब आणि गट क ला जा. अशा प्रकारे आपलं एक्झाम आपली बॅच कशी असेल किंवा आपली बॅच मध्ये क्वेश्चन आपण कसे डिस्कस करणार आहोत ते आपण डिस्कस केलेलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आज इथेच थांबूयात. थँक्यू.